म्हणजे ज्या देशामध्ये स्वतःच्या बापाचे शब्द खरे करण्याकरता प्रभू रामचंद्र वनवासामध्ये जातात आणि त्या देशामध्ये फक्त सूतभर जागेसाठी भाऊ जर भावाच्या अंगावर कुऱ्हाड घेऊन जात असेल, आपले मायबाप जर वृद्धाश्रमामध्ये जात असतील, तर मग आपण या देशाचे खरंच पाईक आहोत का? आज आम्हाला घरच्या विषयी प्रेम वाटत नाही. संत जाऊ द्या, ते जाऊ द्या, हे जाऊ द्या, समोरचा विषय झाला, हा फार लांबचा विषय झाला. साधू संतांच्या विषयी त्यांचं चरित्र ऐकल्यानंतर, त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव झाल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये त्यांच्याविषयी अश्रू येणं हा भाग फार मोठा भाग आहे. पण आपल्या मायबापांनी आपल्याकरता जीवन कष्ट केले, हाडाची काढ केली, पण त्यांनाही बोलत असताना तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा सकल तीर्थाची धुरे हे ओवी जर वाचली असेल तर आपण ज्ञानेश्वरीचा अपमान करून राहिलो.